आला 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 ॲटोवाला विकी मंडळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी नव्या ईव्ही गाडीचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. मंडळी आपण टू व्हीलर घेताना काय पाहतो, कोणती गाडी घेताना पेट्रोलची डिझेलची गाडी घ्यायची तर आपण मजबूती पाहतो, त्याचा ॲव्हरेज पाहतो, बरोबर आहे. पण ईव्ही गाडी घेताना आपण काय गोष्टी पाहतो तर सगळ्यात महत्त्वाचं कॉस्मेटिकपणा सोडून आपण सगळा फोकस आपला हा बॅटरीवरच असतो. सुझुकी कंपनीनं त्यांची जी ॲक्सेस गाडी आहे ती आता ईव्ही स्वरूपात आणलेली आहे आणि त्या गाडीची जी बॅटरी आहे ती इतर भारतातल्या कोणत्याही कंपन्यांना तशी बॅटरी दिलेली नाही. ह्याचं कारण असं, ती जी बॅटरी असणार आहे ती बॅटरी इतकी ताकदवान असणार आहे, म्हणजे माझी सुझुकी कंपनीनं असं सांगितलेलं आहे की आम्ही त्याचं टेस्टिंग त्या बॅटरीचं चाकू रवून किंवा त्याला प्रेस करून तिला अजून काय दाबून किंवा इतर धडकून ती गाडी पाणी ऊन सगळ्या गोष्टींनी तिला चेक केलेलं आहे. ती गाडी बॅटरी कुठेही ती फुटलेली नव्हती किंवा त्यातून धूर निघालेला नव्हता. तर आज त्या सुझुकी ई ॲक्सेसचा आपण आज डिटेल व्हिडिओ पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये आपण या गाडीची बॅटरी अशी का दिलेली आहे, तिला काय काय सुविधा दिलेल्या आहेत, ती गाडीची आणखीन रेंज किती आहे, किती हजार किलोमीटर ही गाडी तुम्ही पळवू शकता आणि कंपनी अशी का सांगते की ही गाडी इतर गाड्यांपेक्षा निश्चितपणाने वेगळी आहे. कारण मी तुम्हाला एक पॉईंट सांगतो, बाकी डिटेल आपण पाहणारच आहोत. मंडळी, सुझुकी ई ॲक्सेस ही जी गाडी आहे ना ही इतर गाड्यांपेक्षा 7 ते 8 हजार किलोमीटर जास्तच राहणार आहे. इतर गाड्या बऱ्याचदा असं होतं की नवीन घेतल्यानंतर 4 ते 5 वर्ष टिकतात. कंपनी स्वतः सांगते की ही गाडी 8 ते 10 वर्ष आरामात तुम्हाला टिकेल. आता असं का म्हणते ह्याचंच सगळं आपण डिटेल व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पाहायचा. आणि हो, सबस्क्राईबचं बटन दिसते बघा आपल्या ऑटोवाला चॅनलचं, प्रेस करा, कारण असेच चांगले तुमच्या फायद्याचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला व्हिडिओला आता सुरुवातच करूयात. या तर मंडळी, सुझुकी ई ॲक्सेसची ही पहिल्यांदा चावी बघा कशी आहे. ही चावी की फॉर्ममध्ये येते, जी 4 व्हीलरला चावी दिली जाते की तुमच्या खिशात तुम्ही ही चावी ठेवूनच मग तुम्ही जवळ आल्यानंतर गाडी ही तुमची चालू होऊ शकते किंवा जे काय असेल त्याचे ऑप्शन तुम्हाला ऑपरेट करता येतात. आता ह्याच्यामध्ये काय आहे, गाडी चालू करण्याचा एक इथं ऑप्शन दिलेला आहे, हा एक आहे बघा बटन. आणि हे जे आहे हे पार्किंग आहे, पार्किंगचं बटन आहे की जेणेकरून तुमची गाडी तुम्ही कुठं लावली हे तुमच्या लक्षातच नाहीये, पार्किंगमध्ये सिटीमध्ये तुम्ही चालवत असाल किंवा गाव लेवलला सुद्धा अगदी, तर हे बटन खालचं दाबल्यानंतर गाडी तुम्हाला सांगेल की हो मी इथं आहे बाबा मालक, मला तुम्ही शोधायला या. आणि ती लाईटच्या इशाऱ्यानं तुम्हाला खुणवेल की या पद्धतीने मी इथं उभी आहे, तुम्ही या. तर हे त्याचे 2 बटन तुम्हाला दिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं मंडळी काय माहिती आहे का, सर्वसामान्य लोकांना मी मागाशी सुरुवातीला म्हणलं व्हिडिओच्या सुरुवातीला की बॅटरी ह्या गाडीची ही खतरनाक असणार आहे. आणि आपण नेहमी बघतो गाडी घेताना की त्याची क्वालिटी काय आहे, बिल्ड क्वालिटी काय आहे. आणि जर ईव्ही असेल ना तर ईव्हीला सगळा फोकस हा बॅटरीवरच असतो. आणि यासाठीच सुझुकी कंपनीनं त्यांच्या ई ॲक्सेस या नव्या गाडीला लॉन्च झालेल्या अशी बॅटरी दिलेली आहे की जी बॅटरी इतर गाड्यांपेक्षा 100% वेगळी आहे, असं कंपनीचा स्वतःचा दावा आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे तर लिथियम आयर्न फॉस्फेटची ही बॅटरी कंपनीनं सुझुकी ई ॲक्सेसला दिलेली आहे, ज्याचा जो सायकल रेट आहे तो इतर कंपन्यांचा 2000, 3000, 8000, 5000 पर्यंत असतो. पण लिथियम आयर्न फॉस्फेट ही बॅटरी असल्यामुळं या गाडीला 8000 पर्यंतचा सायकल टाईम दिलेला आहे. आता हा सायकल टाईम जर तुम्हाला विस्तृत करून सांगायचा झाला तर नक्की काय आहे, तर जर तुम्ही रोज चार्ज केली गाडी, रोज एकदा चार्ज आपण म्हणूयात, एक दिवस आपण डेली एकदा चार्ज केली तर तुम्ही साधारण ही 12 ते 13 वर्ष ही गाडी सलग वापरू शकता. आणि लिथियम आयर्न फॉस्फेट ह्या बॅटरीमुळं, मागाशी तुम्हाला सांगितलं की ती बॅटरी कशी चेक केलेली आहे तर फोडून चेक केलेली आहे, तिला ते चाकू खुपसून चेक केलेली आहे, त्याला धडकवलेली आहे, तिच्यानं धूर निघतो का बघितलंय, A to Z सगळ्या रफ सगळ्या टेस्ट हिच्या झालेल्या आहेत ह्या बॅटरीच्या. आणि तर ह्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला जो सायकल टाईम आहे त्याचा ना तो भरपूर मिळतो आणि ह्याच्यामुळं बॅटरीची लाईफ ही तुम्हाला जास्त मिळते. आणि ईव्ही गाड्यांमध्ये तेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. कॉस्मेटिक जो पणा आहे किंवा नेस त्याचा जो आहे किंवा त्याला जे काय फॅसिलिटी दिल्या जातात त्या कंपनीनं ह्याला दिलेल्या आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त फोकस हा सगळ्या बॅटरीवरच ई ॲक्सेसमध्ये केलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आणखीन काय माहिती आहे का मंडळी, इथं बघा एक बेल्ट आहे खाली, इथं हा बेल्ट, इथं प्रत्येक आपल्या ज्या सायकलला बघा किंवा टू व्हीलरला चेन असते बघा इथं, बरोबर का नाही, ईव्ही गाड्यांना बेल्ट दिला जातो. आता तो बेल्ट आहे का नाही, हा बेल्ट 70,000 किलोमीटर पर्यंत चालू शकतो. इथला बेल्ट ह्या सुझुकी ई ॲक्सेसचा, हे बघा इथं ब्रँडिंग आहे सुझुकी ई ॲक्सेस, ह्याचा जो बेल्ट आहे ना इथला हा 70,000 पर्यंत चालू शकतो. म्हणजे मजबूती ह्या गाडीची तुम्हाला किती कंपनीने दिलेली आहे हे ह्याच्यावरून लक्षात येतं. तर मंडळी, गाडी आपली ही सुझुकी ॲक्सेस चालू कशी करायची ह्याची पण एक भारी प्रोसेस आहे, तुम्हाला मी सांगतो. पहिल्यांदा हे बटन जे आहे तुम्हाला मागाशी पण ह्या बटनाचे सगळे आपण ऑपरेटिंग सांगितलं की ह्यानं काय होतं यानं काय होतं. आपण चालूचं बटन बघूयात. हे प्रेस केलं, इथं ग्रीन लाईट लागली होती. त्यानंतर इथं यायचंय, इथं एक बटन आहे, हे बटन काय करायचंय, असं आतमध्ये पहिल्यांदा प्रेस करायचंय. प्रेस केलं की इथं एक लाईट लागली बघा, इथं तुम्हाला इशारा दिला की आता तुम्ही चावी तुमच्या ऑन झालेली आहे. त्यानंतर परत इथं यायचंय, परत तुम्ही इकडे फिरवायचं हे बटन, इकडे बटन फिरवलं की इथं तुम्हाला बघा डिस्प्ले चालू झाला तुमचा, इथं ग्रीन लाईट लागली. त्यानंतर गाडी चालू करायची, इथं हा तुमचा ब्रेक आहे इकडचा लेफ्ट साईडचा मागचा, तो दाबायचा, हे बटन प्रेस करायचं,
इथं ऍक्च्युअली तुमची गाडी चालू झाली. आता मी रेस देतोय गाडीला, हे बघा. इथे या पद्धतीनं रेस आहे. आता इथं कंपनीने रिव्हर्सला एक ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला. तर रिव्हर्सचा ऑप्शन कसा आहे, इथं तुम्हाला आर दिसतोय बघा. आर दिल्यानंतर कंपनीनं इतर गाड्यांना काय होतं मंडळी, सुझुकी ॲक्सिसला हा पहिल्यांदाच, म्हणजे इतर गाड्यांच्या तुलनेत हा पहिल्यांदा ऑप्शन असा सुझुकी ॲक्सिसला दिलेला आहे की इतर गाड्यांना इथं रेसवर तुम्ही फोकस करा कॅमेरा. इथं असं केलं म्हणजे जनरल रेस अशी केल्यानंतर गाडी मागे येते, पण सुझुकी ई ॲक्सिसला पुढं रेस करायची अशी पुढं, तेव्हा चाक बघा रिव्हर्स फिरत आहे. इथं तुम्हाला रिव्हर्स ऑप्शन दिसतोय. इथं इथं मॅक्झिमम 13, 14, 15चं स्पीड त्याला दाखवलं जात आहे वन टाईम ह्या पद्धतीनं. तर हा ऑप्शन आहे, हा एक बेस्ट ऑप्शन सुझुकी ई ॲक्सेसनं ह्या गाडीमध्ये दिलेला आहे, जो इतर कोणत्याही गाडीला नाही आहे. की पुढं फिरवल्यानंतर रिव्हर्सचं बटन तुम्ही ऑप्शन चालू केल्यानंतर पुढं फिरवल्यानंतर रेस ती गाडी मागे येते. तर हा एक बेस्ट ऑप्शन मला असं वाटतं की तो आहे. आता मंडळी ह्याच्यामध्ये सुझुकी ॲक्सेसला 3 मोड दिलेले आहेत. पहिला आहे तो इको मोड आहे. आता या इको मोडमध्ये ना मंडळी तुम्हाला साधारण 55 किलोमीटर 55च्या स्पीडनं तुम्ही गाडी चालवू शकता. आणि ह्याला 55च्या स्पीडनं ज्यावेळी तुम्ही गाडी चालवता त्यावेळी ही बॅटरी ह्या सुझुकी ॲक्सेसची जी बॅटरी आहे ती 2 किलोवॅटची पॉवर जनरेट करते. म्हणजे गाडी चालू असताना सुद्धा 2 किलोवॅटची तुम्हाला ही पॉवर जनरेट करत राहते. म्हणजे बॅटरी चार्ज होत राहते आपल्या सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर. त्यानंतर ह्याचा पुढचा मोड असणार आहे तो राईड ए नावाचा असणार आहे. आता राईड ए नावाचा जो मोड आहे ना तो साधारण 71च्या स्पीडनं गाडी तुमची पळणार आहे. म्हणजे त्याला थोडंसं हे नाहीये, काय म्हणतो आपण त्याला, क्रूज कंट्रोल टाईप हे नाहीये, त्याला तुम्ही गाडी जास्त पळवू शकता. पण 71चं राईड एला त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये किती बॅटरी जनरेट होते तर 2 किलोवॅटचीच बॅटरी ह्याच्यामध्ये जनरेट होते, म्हणजे जी इको मोडला आहे तीच. आता ह्याच्या पुढचा आहे तो राईड बी नावाचा एक ऑप्शन आहे. तर तो राईड बी नावाचा एक जो ऑप्शन आहे तो राईड बी नावाचा ऑप्शन सुद्धा 1 किलोवॅटची बॅटरी तुम्हाला इथे जनरेट करतो. आता तो इथं ऑप्शन ओपन होत नाहीये, पण ह्याला 3 ऑप्शन आहेत, इको, राईड ए आणि राईड बी असे 3 ऑप्शन त्याच्यामध्ये दिलेले कंपनीनं आहेत की ज्याच्या आधारे ती बॅटरी गाडी चालू असताना सुद्धा चार्ज होत राहते 2 किलोवॅटनं आणि एका मोडला 1 किलोवॅटनं ती बॅटरी जनरेट होत राहते. म्हणजे जे आपल्याला टेन्शन राहतं ना मंडळी की गाडी बंद पडेल, ईव्ही बॅटरी आहे, ईव्ही गाडी आहे आणि बॅटरीमध्ये आधी तर त्याची संपली तर करायचं काय, तर इथं ती जनरेट होत राहते. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला इथं हे सगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं या गाडीचा स्पेस, या गाडीची मंडळी डिगी किती मोठी आहे, स्पेस कसा आहे, त्याला कंपनी अजून त्यात आणखी काय फॅसिलिटी दिलेल्या आहे ते सगळं आपण आता पाहणार आहोत. तर हे बघा इथे खाली बघू शकता तुम्ही, इथं हा एवढा स्पेस आहे, हेल्मेट बसू शकतं, तुमच्या कितीतरी मोठ्या गोष्टी इथं बसू शकतात. जर स्किलफुली तुम्ही ह्याच्यात सगळ्या वस्तू ठेवल्या तर ही सुद्धा स्पेस तुम्हाला कमी पडणार आहे. आणि महत्त्वाचं काय माहिती आहे की मंडळी, हा जो सीट आहे जो असा वर गेलेला आहे आत्ता घेताना इथं एक लॉक येतं बघा. तर इतर गाड्यांना काय होतं, असं तुम्हाला खांदा, हे बघा असा खांदा तुम्हाला असा लावावा लागतो असा, आणि असं तुम्हाला थोडंसं कसरत करावी लागते, सर्कस करावी लागते. तर तसं ह्याला नाहीये, ह्याला डायरेक्ट कंपनीने एक लॉक दिलेलं आहे. ही सीट वर गेल्यानंतर ऑटोमॅटिक लॉक होतं आणि त्यानंतर या पद्धतीनं असं हे सीट उभं राहतं. आता ह्याच्यामध्ये नंतर काय होतं की तुम्ही हे लॉक इथनं काढून त्या पद्धतीनं अशी डिगी ही सीट बसवू शकता. बाकी ह्याच्यामध्ये LED लॅम्प दिलेले आहेत पुढं, इथे तुम्हाला इंडिकेटर सुद्धा LED मध्ये दिलेले आहेत. बाकी कंपनीने तर एक फ्रंटला एक चांगली लाईट दिलेली आहे जी स्टँडिंग लाईन म्हणतो आपण, स्टँडिंग अशी पूर्णपणे. हा एक डिझाईन फार छान वाटते, कारण ह्या लाईनला कव्हर करायला किती लाईट देणं हे फार क्रिएटिव्ह एक लाईट वाटते याच्यामध्ये. आणि हा जरी पार्ट तुम्हाला लाईटचा छोटा वाटला तरी ह्याचा प्रकाश खूप मोठा आहे आणि अर्थातच EV गाड्या लाईटसाठी प्रसिद्ध आहेत. या पद्धतीने ही गाडी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मंडळी की ह्या गाडीचं जी बांधणी आहे, ह्या गाडीचं जे वजन आहे ते साधारण 122 किलोच्या आसपास ह्या गाडीचं वजन असणार आहे. 3 जण आरामात ह्या गाडीवर प्रवास करू शकतात. तुम्ही कुठेही जावा, प्लेन रोडला जा, हायवेला जा, शहरात जा, गावाखेड्याकडे गाडी चालवा, कुठल्याही रोडला गाडी चालवा, ही गाडी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे. त्याच्यामुळे सुझुकी ई ॲक्सेसनं लिथियम आयरन फॉस्फेटची बॅटरी देऊन या गाडीला सुरुवातीलाच इतकं मजबूत बनवलेलं आहे की तुम्हाला बाकी कुठल्याही इतर फॅसिलिटीची गरज कंपनीनं सांगितलेली की भासू नये. आणि महत्त्वाचं शेवटी EV गाड्यांना तेच महत्त्वाचं आहे की बॅटरी तुमची किती काळ टिकते आणि बॅटरी तुमची किती क्वालिटीची आहे, हेच EV गाड्यांमध्ये शेवटपर्यंत पाहिलं जातं. तर मंडळी EV गाडीला ह्या सुझुकी तुमच्या ई ॲक्सेसला चार्ज कसं करायचं त्याचा ऑप्शन कुठे ते पण बघूयात. आणि एक महत्त्वाचं अजून एक फीचर्स दिलेले आहे कंपनीने ते पण आपण कव्हर करणार आहोत. चला हे बघा, इथं हे प्रेस असं करून इकडे फिरवल्यानंतर इथं हा चार्जिंगचा ऑप्शन तुम्हाला दिसतो. हे काढून तुम्ही चार्ज करू शकता. आणि इन केस समजा तुम्हाला असं वाटतंय की चार्जिंग संपलेलं आहे, डिगी उघडायची आहे, काय करायचं आहे, तर इथं तुम्हाला
कंपनीनं ही चावी पण दिलेली आहे. ही चावी लॉक आहे बरं का पूर्णपणे. आणि डिगी उघडायची आहे तुम्हाला, आतलं काही काढायचं आहे तर ह्या पद्धतीनं अशी इकडे फिरवून हे बघा अशी डिगी इकडं उघडलेली आहे. तुम्हाला साऊंड आला असेल डिगीचा. आणि इथं जे ऑप्शन दिसते हा तुम्हाला मोबाईल चार्जिंगला तुम्हाला दिलेला आहे. इथं हे सॉकेट दिलेलं आहे मोबाईल, हे सॉकेट आहे, इथं जागा दिलेली आहे मोबाईल ठेवायला. तर या पद्धतीनं त्याला कव्हर पण आहे. तो हुक दिलेला आहे, ह्याच्यामध्ये सामान तुम्ही अडकू शकता. आणि हा सगळ्यात एक ऑप्शन चांगला दिलेला आहे हा प्लेचा. जनरली गाड्यांना असं पुढं असतो, त्यामुळे हा स्पेस तुमचा पूर्ण लॉक होतो. तर हे असं दिल्यामुळे हा स्पेस तुम्हाला वापरायला मिळतो. छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने विचार या गाड्यांचा सुझुकी ॲक्सेसमध्ये केलेला आहे सुझुकी कंपनीनं. बाकी त्याचं बॅकग्राऊंड जे काय तुम्ही ह्या पद्धतीनं बघू शकता. लाईट हिथं अशी आहे, व्यवस्थित गाडी आहे. म्हणजे जी एअर जी जाणारी आहे ना ह्या बाजूनं, गाडीला जो वेग पकडायचा किंवा बॅलन्स व्हायला, मागून डिझाईन मागे ही प्रॉपर डिझाईन केलेली आहे. त्याच्यामुळे ह्या गाडीवर तिघजण आरामात बसू शकतात. गाडी तुम्हाला साधारण पूर्ण चार्ज व्हायला 6 तास 42 मिनिटापर्यंत ही तुमची पूर्ण गाडी चार्ज व्हायला वेळ घेऊ शकते. आणि जर तुम्हाला थोडंसं 50% चार्ज करायचं तर 4 तास तुम्हाला खूप आहे त्या गाडीला चार्ज करायला. त्याच्यामुळं बॅटरी जी ह्याच्यामधली आहे लिथियम आयर्न फॉस्फेट ही सगळ्यात मेन ह्याच्यामध्ये फोकस आहे. आणि त्याच्यामुळे हिचा कार्यकाळ, हिची काम करण्याची पद्धत आणि हिची लाईफ टाईमसाठी जी कंटिन्यू चालणारी गाडी आहे, म्हणून तिला सुझुकी ॲक्सेसला कंपनी असं सांगते की इतर गाड्यांपेक्षा ही गाडी जास्तच पळणार आहे. माझ्या बोलण्याचा कल तुमच्या लक्षात आला असेल. शेवटी बॅटरीच फोकस आहे ईव्ही मध्ये आणि तेच सुझुकी ॲक्सेसनं पकडलेलं आहे. तर ही होती सुझुकी ई ॲक्सेस जी आता नव्यानं लॉन्च झालेली आहे. बाकी तुम्हाला गाडी जर ही सुझुकी ई ॲक्सेस घ्यायची असेल आणि जर तुम्ही सातारा जिल्ह्यातील आहात, सातारा परिसरातील आहात, सातारा शहरातील आहात, तर गजानन सुझुकी सातारा शोरूम आहे हायवेला लागून. तिथं तुम्ही यायचे. खाली पत्ता मी तुम्हाला देतोय डिस्क्रिप्शनमध्ये. नंबर फिरवा आणि डायरेक्ट थेट गाडी खरेदीला तुम्ही येऊ शकता, बुकिंगला येऊ शकता. तर या पद्धतीनं हा सुझुकी ई ॲक्सेसचा व्हिडिओ तुम्हाला मंडळी कसा वाटला? तुमचं सुझुकीच्या या ई ॲक्सेसबद्दल काय म्हणणं आहे? आधीची ॲक्सेस तर भारतभर प्रसिद्ध झालीच, आता त्याच्यात EV मध्ये ही आणलेली ॲक्सेस ही गाडी तिच्या बॅटरीसाठी, तिच्या बिल्ड क्वालिटीसाठी आणि तिच्या फीचर्ससाठी ही प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळं तुम्हाला काय वाटतं या EV गाडीबद्दल कमेंट करून सांगा. तुमचं मत काय आहे? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून सांगा. आणि महत्त्वाचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मंडळी अजिबात विसरू नका. तेव्हा भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये नव्या गाडीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.